the voice of Maharashtra. सध्या उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र पाहायला मिळते आणि याचा फटका महाराष्ट्रातील पर्यटकांना देखील बसल्याचं समजत आहे. उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता महाबळेश्वर तालुक्यातील झांजोड या गावचे जाधव कुटुंबीय देखील या पर्यटकांमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या पर्यटकांच्या सुटकेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क साधला असून दरम्यान बारकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही सुरक्षित आहोत असं देखील या आपत्तीग्रस्त पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. झांजोड गावातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव, आकाश जाधव, आशिष जाधव, नीलम जाधव, कल्पना जाधव व नियती जाधव असे कुटुंबातील एकूण 6 जण उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ढगफुटीमुळे अडकले आहेत. हे कुटुंब महाबळेश्वर येथून 28 जून रोजी रेल्वे व खासगी वाहनाद्वारे रवाना झाले होते. साताऱ्याहून देहरादून येथे गेले, तिथून गंगोत्रीला जायचे असे त्यांचे नियोजन होते. मात्र अचानक ढगफुटीने हाहाकार उडवला. थरकाप उडवणारा पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर वाढत गेला. त्यामध्येच प्रचंड हानी झाली. रस्ते वाहून गेले आणि त्यामुळे या कुटुंबासह अनेक पर्यटक यमुनोत्री येथे अडकून पडले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील जाधव कुटुंबे हे उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाधव कुटुंबियाशी संपर्क साधला. तिथील जे काही स्थानिक प्रशासन असेल, तिथील जे काही मुख्यमंत्री असेल, त्यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला व महाराष्ट्रातील जेवढे काही कुटुंब त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या धर्तीवरती सुखरूप आणण्याचे प्रयत्न आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी सुरू केल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे हे जे काही कुटुंब त्या ठिकाणी अडकलेले आहेत, 200-250 लोक ज्या ते उत्तराखंडमध्ये अडकले ते लवकरात लवकर महाराष्ट्राच्या धर्तीवरती येतील अशी आशा आता त्यांच्या कुटुंबियांना देखील लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय.